विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा महाविजय झाला। महायुतीचे 9 उमेदवार ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाले। विरोधकांसाठी धक्कादायक बाब म्हणजे 12 ते 15 विरोधकांची मतं सत्ताधाऱ्यांनी फोडलेली आहे। सविस्तर पाहूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी। महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार सहज विजयी। महायुतीला 214 आमदारांची मतं। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवलाय। विधानसभा निवडणूक अवघ्या 100 दिवसांवर आलेली असताना 9च्या 9 उमेदवारांचा झालेला विजय महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारा ठरलाय। उमेदवाराच्या विजयासाठी 23 मतांची गरज असताना सर्वच उमेदवारांना ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त मतं मिळाली आहे। पंकजा मुंडे यांना 26 मतं, परिणय फुके यांना 26 मतं, सदाभाऊ खोत यांनाही 26 मतं, योगेश टिळेकर यांनाही 26 मतं, अमित गोरखे यांना 26 मतं, कृपाल तुमाणे यांना 25 मतं, भावना गवळी यांना 24 मतं, राजेश विटेकर यांना 23 मतं तर शिवाजीराव गर्जेंना 24 मतं मिळाली आहे। या विजयानं महायुतीसोबत 214 आमदारांचं पाठबळ असल्याचं स्पष्ट झालंय। भाजपकडे अपक्ष मिळून 109 आमदारांचं पाठबळ असताना भाजपच्या उमेदवारांना 118 मतं मिळाली आहे। शोभाताईन फडणवीसांपासून की अर्ध्या मतांनी अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या मतपत्रिकेवर त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला होता। प्रसाद लाड असतील, आमचे मागचे खासदार आहेत कोल्हापूरचे, त्यांचा विजय हा सगळा डोक्याचाही खेळ आहे। आणि म्हणून प्रेफरन्शियल वोटमध्ये देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपलं सगळं कसबपणाला लावून याही वेळेला सगळी रचना केलेली आहे। महायुतीने एकत्रितपणे ही लढाई लढत महाविकास आघाडीवर मात करत महाविकास आघाडीची मतं फुटली आहे। शिवसेनेकडे 37 आमदार आणि 10 पक्षांचं पाठबळ होतं। शिवसेनेच्या उमेदवारांना 49 मतं मिळाली। याचा अर्थ त्यांनी 2 मतांची बेगमी केली आहे। आज अजितदादा जिंकले, आनंद आहे की नाही? ते आहे, मानलं पाहिजे की नाही? आपण महायुतीचं गणित नीट केलं, बरोबर? आपण ठरवलं आपले तिघांचे आले पाहिजे। यांना याच्यामध्ये कोणी किती मतं घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं, हे आपसामध्ये सुरू झालं। महाविकास आघाडी तिथेच बिघाडी झाली। राष्ट्रवादीकडे 42 आमदार होते, त्यांनी 5 मतं जास्तीची मिळवली। 5 आमदारांची मतं मिळवण्याची किमया अजित पवारांनी साधलेली आहे। आमच्याकडे पण मतं तशी 42च होती, परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली। त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची पिछेहाट झाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला होता, पण जबरदस्त रणनीतीच्या जोरावर महायुतीनं त्यांच्याकडील मतं राखलीच, शिवाय विरोधकांची मतंही फोडून त्यांचं पाठबळ 59 वर नेऊन ठेवलंय। भूषण शिंदेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।